जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आठवणीने लाईक करा. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना महादेव म्हणतात. आणि विष पिऊनही जे अमृत पिल्यासारखा चेहरा ठेवतात त्यांना पतिदेव असे म्हणतात. डॉक्टर खाली मान घालून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात आणि म्हणतात, सॉरी, आम्ही तुमच्या भावाला वाचवू शकलो नाही. जर तुम्ही 1 तास आधी आणला असतात तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. पेशंटचा भाऊ, अहो डॉक्टर, अर्धा तास आधीच ॲक्सिडेंट झालाय. शिक्षक, 15 फळांची नावे सांग बरं. बंड्या, पेरू. शिक्षक, शब्बास. बंड्या, आंबा. शिक्षक, वा छान. बंड्या, सफरचंद. शिक्षक, मस्तच, 3 झाले, आता अजून 12 सांग. बंड्या, 1 डझन केळी. औषधाच्या दुकानातील पाटी, आम्हाला आमच्या दुकानातील एक्सपायरी डेट माहीत आहे पण तुमची माहीत नाही, त्यामुळे कृपया उधार मागू नये. गणिताचे सर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारा की अर्धी नोकरी आणि अर्धी जिंदगी संपत आली, पण तुम्ही जे साइन थिटा कॉस थिटा छड्या हानहान हाणून शिकवलंय ते कधी वापरायचं. जण्या, अरे यार, लाईट गेली. जण्या, लाईट गेलं आहे तर पंखा चालू कर. म्हण्या, बोललास ना मूर्खासारखं, पंखा चालू केला तर मेणबत्ती विझणार नाही का? ट्रेनमध्ये 2 प्रवासी बोलत असतात. पहिला व्हॉट्सअप माणसाला नेहमी पुढे घेऊन जातो. दुसरा, ते कसं काय? पहिला, आता हेच बघा, 2 स्टेशन मागं उतरायचं होतं पण मी पुढं आलो. एकदा तुरुंगातला एक कैदी 10 वर्षांनंतर तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो. पोलीस त्याला शोधण्याच्या मागे लागले. कसा बसा लपत छपत एकदाचा तो घरी पोहोचला. कैद्याच्या बायकोने दरवाजा उघडला. कैद्याची बायको, काय हो, टीव्हीवर दाखवत होते तुम्ही 8 तासांपूर्वी पळून गेलायत, इतका वेळ कुठे होतात? कैदी पुन्हा तुरुंगात पळून गेला बघा. डॉक्टर, काय झालं? पप्पू, कुत्रा चावला हो. डॉक्टर, तू बोर्ड वाचला नाहीस का? पेशंटना तपासायची वेळ केवळ 8 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि तू 1 वाजता आलायस. पप्पू, होय, मी वाचला होता पण कुत्र्यांनी नाही ना वाचला. बॉस, सेक्रेटरी, मी एका दुविधेत अडकलो आहे. सेक्रेटरी, काय बॉस? बॉस, शरीर म्हणतं व्यायाम नको आणि आत्म्याला जिलेबी व समोसे आवडतात. काय करू कळत नाहीये. सेक्रेटरी, शरीर तर नश्वर आहे, तू आत्म्याचं ऐक. पुण्यातील बायकांचा गट ताजमहाल पाहायला जातो. ताजकडे पाहत त्यातल्या रुक्मिणी काकू म्हणतात, अगो बाई, आमच्याकडे कपाटात फळीवर आहे, अगदी तसाच बांधलाय की हा ताजमहाल. नुकतंच लग्न झालेल्या मन्याने बायकोचा नंबर मोबाईलमध्ये या नावाने सेव्ह केला, माय लाईफ. 1 वर्षानंतर या नावात त्याने बदल केला, माय वाईफ. 2 वर्षांनी पुन्हा नाव बदललं, होम. 5 वर्षांनी या नावात देखील बदल केला, हिटलर. आणि 10 वर्षानंतर या सर्व नावांना बाजूला सारत त्याने परत नाव बदलले, रॉंग नंबर. जण्या बायकोशी भांडून नव्हे तर हसून तिचं मन जिंकायचा. मन्या घरी येऊन तसा प्रयत्न करू लागला. बायको, आजकाल तुम्हाला खूप हसायला येतंय. तू तुमचं हसण्याचं भूत एकदा उतरवायला लागेल असं दिसतंय. जोशी काका, बाळा, अभ्यास कसा चाललाय? गण्या, बस काका, चालत चालत माझ्यापेक्षा खूप दूर गेलाय बघा. मन्या आणि त्याची बायको गप्पा मारत बसलेले असतात. बायको, मी केव्हापासून विचारते तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या कोणती, तर तुम्ही केवळ माझ्याकडेच बघताय, काही बोलत का नाही हो. जण्या, अरे यार, लाईट गेलं. जण्या, लाईट गेलं आहे तर पंखा चालू कर. म्हणे, बोललास ना मूर्खासारखं परत, पंखा चालू केला तर मेणबत्ती विझणार नाही का रे?
जुन्या जमान्यातल्या 1 रुपया म्हणजे आत्ताचे 100 रुपये. तसेच आमचे तेव्हाची 10वीचे 40% म्हणजे 96% समजावेत आणि आमचा आदर कायम ठेवावा. अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना. भिकारी साहेब, अगोदर तुम्ही 50 रुपये देत होते. आता फक्त 10 रुपये देता. असं का? म्हणे, पहिले मी सिंगल होतो रे. आता माझं लग्न झालंय. भिकारी, व्हा साहेब, माझ्या पैशाने बायको सोबत मजा मारताय होय. रमेश, तुला माझ्यातील कोणती गोष्ट फार आवडते? विना, लोक काळाबरोबर बदलतात, पण तू नाही बदललास. मी, ते कसं? विना, जेव्हा आपण भेटलो तेव्हा तुला कामधंदा नव्हता आणि आज देखील तू काहीच कामधंदा करत नाहीस. नवरा, जर मी गणपती असतो तर किती बरं झालं असतं ना. बायको, का? नवरा, मग तुझी रोज पूजा केली असती, बरोबर. भरपूर लाडू, मोदक, गोडधोड खाऊ घातलं असतं. बायको, हो, आणि विसर्जनही केलं असतं. म्हण्या शिक्षकांना, सर, मी जो अभ्यास करतो तो माझ्या लक्षात राहत नाही. शिक्षक, बर सांग, मागच्या वेळी मी तुला अभ्यासाहून कधी मारलं होतं? म्हणे, गेल्या शुक्रवारी. हे कसं लक्षात राहतंय र? म्हणे, सर, मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हतं तर थेअरीमध्ये प्रॉब्लेम आहे. मुलगा बाबांना, आई कुठे गेली आहे? बाबा, ईश्वरीय रचना फेरफार केंद्रात. मुलगा, सत्संगाशी संबंधित आहे का होय? बाबा, छे रे, ब्युटी पार्लरमध्ये गेली ती. म्हणे, शर्ट छान दिसतोय. जणे, पण हा माझा नाही. दुसऱ्या दिवशी, म्हणे, हा कोटही छान दिसतोय. जणे, हा सुद्धा माझा नाही. म्हणे, मग तुझा काय आहे? जण्या, लॉन्ड्री. नवरा, प्लीज लवकर काय ती खरेदी कर. ऑफिसला जायला उशीर होतोय. बायको, तुम्ही मध्ये बोलू नका. घाई केली म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला. डॉक्टर, तुमच्या त्रासाचं नेमके निदान समजत नाही. बहुतेक दारू प्यायल्यामुळे असं होत असावं. म्हणे, डॉक्टर साहेब, हरकत नाही. जेव्हा तुमची उतरेल तेव्हा मी परत येईन. म्हणे, इंटरव्ह्यूसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीत जातो. मॅनेजर, तुला MS ऑफिस माहिती आहे का? म्हणे, जर तुम्ही मला पत्ता दिलात तर मी तिथे जाईन सर. म्हणे, जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पादनाचे साधन बनवा. बायको, म्हणजे तुमच्या भांडणाचे देखील पैसे घेऊ आता?